माझं नाव जनाबाई सोनवणे. माझं वय 63 आहे. मी लेदर बॅगचं शांतिनिकेतन कलकत्ता पर्सचं मी बिझनेस करते 95 सालापासून. आणि मला 1997 पासूनचा हा त्रास आहे. पण त्यातून मी म्हणजे प्रत्येक वेळेला असं डॉक्टरांकडे जायचं, म्हणजे एक डॉक्टर म्हणून होते, त्यांनी मला औषध वगैरे द्यायचे, त्यांनी बरं वाटायचं. त्याच्यानंतर एकदा मध्ये जास्त झालं तर 2007 मध्ये मी डॉक्टर म्हणून होते हॉस्पिटलला, तिथे गेली होती. पण त्यांच्या गोळ्यांनी मला सगळा काळापणा आला होता. मग मी ते जाणं सोडून दिलं. त्याच्यानंतर 2021 मध्ये मी आश्रममध्ये होते. आश्रममध्ये असताना मला खूप संधिवाताचा त्रास व्हायला लागला. तेव्हा तिकडे शहा डॉक्टर म्हणून होते फॅमिली, तर त्यांनी मला ह्यांचा सल्ला दिला, मनोज जोशी डॉक्टरांकडे जा तू. आता 1 महिन्यापूर्वीच मी आले होते, हात सुजले होते माझे. मग त्यांनी ते रक्त वगैरे चेक करायला सांगितलं होतं, ते केलं होतं, त्या गोळ्या वगैरे दिला. आता 1 महिना झाला माझे हात वगैरे सुजले नाही, काय नाही. आत्ता मला ह्या वर्षी सारखे हात सुजायला लागले, खांदावर व्हायचा नाही, कधी पाय उचलायचा नाही. आता मला हा त्रास व्हायला लागला. पण तरी पण आता हे मी आले गेल्या आठवड्यात त्या गोळ्यांनी त्यांनी दिल्या. आता मला सूज वगैरे काही नाही. पण आता काय रक्त कमी वाढत नाही म्हणून डॉक्टरांनी इंजेक्शनं दिलेत, तर ते इंजेक्शन आता चालू आहेत. म्हणजे मी तर म्हणते ना, हे माणसांनी ज्यांना हा आजार आहे तर त्या लोकांनी कधी आशा सोडायचीच नाही, जिद्द ठेवायची. आपण हे करणारच आणि आपण हे करू शकतो. आता आपण दुखतंय म्हणून दिवसभर झोपून राहिलं तर ते अजून दुखणार ना. त्याची हालचाल केली, त्याचं व्यवस्थित व्यायाम केला, त्याचं ते डोक्यातून काढूनच टाकलं की आपल्याला काहीच नाही आहे, असं जर राहिलं तर ते सगळं होईल ना. मला डॉक्टरांनी, मनोज जोशी डॉक्टरांनी खूप हेल्प केलेली आणि कधी म्हणजे असं झिटकारून बोलले नाही मला. म्हणजे अगं मावशे, अगं असं तू व्यायाम करते का नाही, तू हे काय करते का नाही, म्हणजे अगदी एकदम मुलगा कसा आपल्याला समजून सांगतो त्याप्रमाणे त्यांनी मला. आणि मला हिथं आलं ना की त्या गोळ्या खाण्यापेक्षा त्यांच्या बोलण्यानेच मला बरं वाटतं, एवढं म्हणजे त्यांचं आहे. आपण नेहमी ना टायमाला ट्रीटमेंट घेतली पाहिजे, गोळ्या टायमाला खाल्ल्या पाहिजे, आहार पोषक घेतला पाहिजे आणि डॉक्टरांना टायमाला भेटलं पाहिजे. आपण त्यांनी जो सल्ला दिला त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण आपल्या रोगावर नियंत्रण मिळवू शकतो. आणि त्यांचं ते सांगणं ते आपल्याला मनावर बिंबवून घेतलं पाहिजे.